आमदार महेंद्र थोरवे यांच्या संकल्पनेतून कर्जत शहरामध्ये विकास कामांचा झंझावात सुरूच। बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी कर्जत नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली तर नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे यांच्या हस्ते पार पडला। कर्जत नगर परिषद हद्दीतील HP पेट्रोल पंप ते विशाल बैलमारे यांच्या घरापर्यंत रस्ता व गटार तयार करणे 25 लाख, साईनगर येथे पाण्याची टाकी बांधणे 45 लाख, मौजे दहिवली येथे नाळा खोलीकरण करणे 20 लाख, बामचामाळा येथे गणेश घाट बांधणे 10 लाख, इंद्रनगर येथील मिस्ट बिल्डिंग गेट ते साई मंदिर नाळ्यापर्यंत गटार व स्लॅब बांधणे 20 लाख, दहिवली येथील कोकणाली व राकेश कडू यांच्या घरापर्यंत रस्ता व गटार तयार करणे 50 लाख, तर दहिवली लगत उल्हास नदी घाट सुशोभीकरण करणे 1.5 करोड रुपये, गुरावाडी येथील अंतर्गत रस्ता तयार करणे 10 लाख या विकास कामांचा समावेश आहे। या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी नगरसेवक राहुल डाळिंबकर, बळवंत घुमरे, प्राची डेरवणकर, सुवर्णा निलदे, दगडेताई, नगरसेविका मोरेताई, शहर प्रमुख अभिषेक सुर्वे, नदीम खान, दिनेश कडू, सचिन भोईर, हर्षल मोरे, विशाल बैलमारे, नितीन शिंदे, हर्षद जाधव, सौरभ केदारी आदी मान्यवर उपस्थित होते। पहिल्यांदा मी साईनगर वासियांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। तुमच्या सर्वांच्यामुळे हे काम करण्याची संधी मला या ठिकाणी लाभली। या मतदारसंघाचे सन्माननीय आमदार महेंद्र थोरवे साहेब असतील, या नगरपालिका नगराध्यक्षा सुवर्णाताई जोशी, राहुल शेठ डाळिंबकर, आमचे बैजू शेठ, आमच्या मोरेताई असतील, आमच्या निलदेताई असतील, दगडेताई असतील, डेरवणकरताई असतील आणि संपूर्ण आमच्या कर्जत नगरपालिकेची टीम, या सर्वांच्या मदतीने या साईनगरमध्ये विकास करण्यामध्ये सर्वांचा मोठा हातभार मला या ठिकाणी लाभला। 2019च्या सार्वत्रिक कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना साईनगरवासियांना याच गार्डनमध्ये बसून शब्द दिला होता का 2 दशकांपासून प्रलंबित असलेला साईनगरचा पाण्याचा प्रश्न, पाण्याच्या टाकीचा प्रश्न येत्या काळामध्ये आणि या संपूर्ण टर्ममध्ये हा मार्गी लावू असा शब्द आपण त्या ठिकाणी दिला होता। परंतु 2019ला काही थोडाफार मताधिक्याने आपला पराभवाला या ठिकाणी मला सामोरं जावं लागलं। आमच्या या सर्व नगरसेवकांच्या मदतीने स्वीकृत नगरसेवक म्हणून बसण्याची संधी तिथे मिळाली आणि पाण्याच्या टाकीचा विषय असेल, साईनगरच्या गार्डनचा विषय असेल, असे अनेक प्रश्न या विभागासाठी मार्गी लावण्याची संधी मला या नगरपालिकेच्या माध्यमातून लाभली। मी या ठिकाणी आमदार साहेबांचे मनस्वी या ठिकाणी आभार व्यक्त करेल का या पाण्याच्या टाकीसाठी 60 लाख रुपयाचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला। नगरविकासच्या माध्यमातून हा निधी या ठिकाणी उपलब्ध करून झाला, याची वर्क ऑर्डर सुद्धा झाली आणि येणाऱ्या 2 दिवसामध्येच या कामाला देखील या ठिकाणी सुरुवात होईल। आणि संपूर्ण पुन्हा एकदा साईनगरवासियांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आपण दिलेलं प्रेम यापुढेही असंच कायमस्वरूपी राहील आणि या कामाच्या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारचं, चांगल्या दर्जाचं काम या संपूर्ण टीमकडून होईल, मी या ठिकाणी अशी आशा बाळगतो आणि पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।